नमस्कार. लहान थोर गोर गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय सर्वांना परवडणारी आर्थिकदृष्ट्या देखील आणि सुरक्षित देखील अशी लालपरी म्हणजेच एस.टी. राज्य परिवहन महामंडळाची बस ही सर्वांसाठी सुरक्षित मानली जायची. परंतु परवा अतिशय घृणास्पद प्रकार स्वारगेट येथील बस स्थानकावर घडला. एका नराधमाने 26 वर्षीय एका मुलीवरती बलात्कार केला आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. काही महिन्यांपूर्वी यशस्वी शिंदे प्रकरण, त्यानंतर कोलकाता येथील एका ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार, त्यानंतर बदलापूर येथील 2 शाळकरी मुलींवरती झालेले लैंगिक अत्याचार आणि या सर्व घटना बघता या घटनेतील मुख्य आरोपी पकडले देखील, त्यांना काहींना शिक्षा देखील झाली. परंतु त्या शिक्षेचा समाजातील इतर जे गुंड आहेत त्यांच्यावरती कुठलाही परिणाम झालेला नाही. कायदे अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे असं वाटायला लागलेलं आहे. पुणे येथील झालेल्या प्रकाराबाबत जो मुख्य आरोपी आहे दत्तात्रय गाडे, त्याला पोलीस प्रशासनाची कशाचीच अगदी भीती राहिलेली नाही. म्हणजे तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर देखील तो अशा प्रकारचे गुन्हे करतोय, म्हणजेच त्याला शिक्षेचा कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाहीये. 8 दिवसांनी महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त महिला किती कर्तृत्ववान आहेत, महिला प्रत्येक क्षेत्रात कशा पोहोचल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढतायत आणि वगैरे वगैरे महिलांचे गोडवे गायले जातील. परंतु फक्त महिला दिनापुरतीच महिलांची काळजी करणं सोडा, महिलांना त्या दिवसापुरतच सन्मानपूर्वक वागणूक न देता इतरही दिवशी महिलांना समसमान वागणूक दिली पाहिजे, त्यांना सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे आणि महिलांची सुरक्षितता ही जपली पाहिजे. तर महिला स्वतंत्र आहेत परंतु सुरक्षित आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आणि महिलांना नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करावा लागतो आणि एकटीने प्रवास करताना काय काळजी घ्यायची, आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी आपण स्वतःवरच घेतली पाहिजे, दुसऱ्यांवर अवलंबून राहता कामा नये. आणि हा जो प्रकार झाला आहे स्वारगेट येथील, तर अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी आपण काय काळजी घ्यावी, तर त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर 1 नंबरची महत्त्वाची टीप आहे, इग्नोर करा. इग्नोर कोणाला करायचं, तर अनोळखी व्यक्ती आपल्या शेजारी बसलेली आहे आणि उगाचच आपली जास्तीची चौकशी करत असेल, आपलं नाव, मोबाईल नंबर, ॲड्रेस, त्याच्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड, उगाचच आपल्या जास्तीच्या चौकशा करत असेल तर त्यांना इग्नोर करा. एखादं पुस्तक आपल्या बॅगेमध्ये असू द्या, त्या पुस्तकात आपण वाचतोय असं समोरच्याला भासवायचं आणि किंवा आपल्या कानात हेडफोन टाकून आपण गप्प डोळे मिटून बसायचे. परंतु आपण त्याला जर प्रत्युत्तर करत बसला आणि आपण रिस्पॉन्स देत बसला तर त्या व्यक्तीची अजून हिंमत वाढते आणि तो अजून आपली पूर्ण माहिती काढून घेतो आणि मग ते पुढं आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य राहत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला आपले कुठलेही पर्सनल डिटेल, फॅमिली डिटेल्स द्यायचे नाही. शक्यतो खोटी माहिती द्या किंवा बोलूच नका, इग्नोर करा त्या व्यक्तीला. आणि प्रत्येकाला आपण ॲन्सरेबल नाही आहोत हे लक्षात ठेवा. नंबरची महत्त्वाची टीप आहे म्हणजे अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट घेऊ नका. आपल्याला जर उशीर झाला किंवा घरून निघताना उशीर झाला, ऑफिसला वेळेत पोचायचं आहे आणि आपली नेहमीची बस मिस झाली तरी हरकत नाही, दुर्घटना से देर भली असं म्हणतात. त्यामुळे एखाद्या वेळेस लेट झालं तरी ठीक आहे, लेट मार्क लागेल ऑफिसला, परंतु तुम्ही अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट घेतली आणि त्या व्यक्तीने शॉर्टकटने जातो असं सांगून भलत्याच रस्त्याने जर गाडी नेली आणि निर्मनुष्य ठिकाणी किंवा जंगलातल्या रस्त्याने एखाद्या ठिकाणी नेऊन आणि स्त्रियांवरती अत्याचार झाल्याच्या यापूर्वी देखील घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट ही घ्यायचीच नाही. पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करा आणि शक्यतो आपल्या नेहमीची जी बस किंवा आपली टॅक्सी असते तिच्यानेच प्रवास करा. त्यानंतर 3 नंबरची महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करा. बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस अचानक मीटिंग लागली किंवा अचानक काही एखादं काम निघालं ऑफिसमध्ये आणि उशिरापर्यंत थांबावं लागत असेल तर आपल्या फॅमिली मेंबरला तुम्ही फोन करून सांगू शकता की आज लेट होणार आहे किंवा फोन करायला देखील वेळ मिळाला नाही तर टेक्स्ट मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही उशिरा घरी येताय किंवा तुमच्या वेळेपेक्षा जास्त लेट तुम्हाला होत आहे तर तुमचं लाईव्ह लोकेशन हे तुमच्या जवळच्या व्यक्तींना, तुमच्या प्रियजनांना, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनाही शेअर करत राहा. म्हणजे त्यांना देखील लक्षात येईल की तुम्ही कुठे आहात आणि इन केस जर प्रवासात काही अनुचित प्रकार घडला तुमच्या बाबतीत तर तो तुमच्या लाईव्ह लोकेशनवरती ते येऊ शकतील. 3 महत्त्वाच्या टिप होत्या प्रवासामध्ये काय काळजी घ्यायची. त्यानंतर तुम्ही वर्किंग वुमन असाल, कामाच्या ठिकाणी जर कोणी लैंगिक छळ करत असेल किंवा तुम्हाला अपमान वाटेल असं जर कोणी काही बोलत असेल किंवा तुमच्या बाबतीत तसं दुष्कृत्य करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशाखा समिती असते आणि त्या विशाखा समितीमध्ये सर्व या महिलाच असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या पदांवर कार्य करणाऱ्या महिला असतात आणि त्यांच्याकडे तुम्ही मोकळेपणाने आपली तक्रार मांडू शकतात. आणि विशाखा समितीचे सदस्य कोण कोण आहेत, अध्यक्ष कोण कोण आहेत हे माहिती करून घ्या आणि आपल्या ऑफिसमध्ये देखील विशाखा समिती आहे की नाही, त्याचा बोर्ड दर्शनी भागावर लावलेला आहे की नाही याची खात्री करून घ्या.
म्हणजे इन केस जर तुमच्या बाबतीत काही दुष्कृत्य घडलं तर तुम्ही त्या विशाखा समितीकडे तक्रार नोंदवू शकता. या होत्या महिलांसाठी सुरक्षिततेच्या काही टिप्स. तो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.